अजून किती वेळ लागेल डॉक्टरांना? अगं 10 मिनिटात येणार आहेत म्हणाले. राधिका तू एक काम करतेस का? तू निघ, मी थांबते सुजय बरोबर. नाही नको, थांबते मी. अगं डॉक्टर काय म्हणतात तेही कळायला हवं ना. थांबते. हॅलो. हा जेनी बोल. मॅम कुठे आहात तुम्ही? अगं आमच्या सुजयला बरं नाहीये, त्याला घेऊन जरा हॉस्पिटलमध्ये आले होते मी. का काय झालं? ओ गॉड, म्हणजे मॅम तुम्हाला लेट होणार आहे का? नाही. का काही टेन्शन आहे का? नाही मॅम, साठे मॅम तुमची वाट बघतायत, ते आले आहेत आणि बाकी ऑफिसर्स पण येत आहेत. म्हणजे ऑलमोस्ट मॅम आलेच सगळे. दे आर वेटिंग फॉर यू. साठे मॅमने काल तुम्हाला सांगितलं होतं ना मॅम, यू हॅव टू बी ऑन टाइम. हो हो. हे बघ जेनी, मी इथं लवकरात लवकर निघतेच आहे. एक काम कर, तोपर्यंत ना काहीतरी स्नॅक्स कॉफीची व्यवस्था कर. मी येतेच. मॅम मी ते करते, बट तुम्ही प्लीज या लवकर. हो हो मी येते. तिला सांग लवकर ये. येस मॅम, साठे मॅम म्हणतात लवकर यायला सांग. मॅम प्लीज, आपल्यामुळे लेट नको व्हायला ना. हो त्यांना सांग मी पोचतेच म्हणून. हा येस मॅम. या दोघांना असं इथेच टाकून कसं जाऊ मी? मला डॉक्टरांना भेटायलाच हवं, मग निघेन. पण तिथे ऑफिसमध्ये आता सगळेजण वाट पाहत असतील. कुठे राधिका मॅडम? त्या ऑन द वे असतील, येत असतील. जेनीनी फोन केला होता. अहो कुठे आहेत राधिका मॅडम? थोडा वेळ झाला बघा. मग आय कॅन अंडरस्टँड. फक्त मॅडम प्लीज. मॅडम तुम्ही जरा या सगळ्या लोकांशी बोलून घेतलं तर बरं होईल. कारण काय, ह्या सगळ्यांना येऊन इथे अर्धा तास झालेला आहे आणि राधिका मॅडम अजून पोहोचलेल्या नाही. पोहोचल्या नाहीत म्हणजे काय पानवलकर? अहो ही काय बोलण्याची पद्धत झाली का? कमिटमेंट इज कमिटमेंट. जेनी, तू राधिका मॅडमना फोन लाव. त्यांना सांग सगळे डायरेक्टर्स इथे जमलेले आहेत, तुम्ही ताबडतोब या. सर फ्यू मोर मोमेंट्स प्लीज. त्या येत आहेत. कुठे अडकलेत? कुठे? सर ऍक्च्युली त्यांचा नेफ्यू इज अनवेल, सो त्या डॉक्टरकडे गेल्यात. आणि काय हल्ली सगळीकडेच ट्रॅफिक असतं ना, त्यामुळे यायला थोडासा उशीर होणारच. अहो ट्रॅफिक आम्हालाही लागला, वेळेत निघायचं त्यासाठी. इतकी बेजबाबदार व्यक्ती मी आजवर पाहिली नाही. कसली फिकीरच नाही. हो, आमच्या वेळेची काय किंमत आहे की नाही त्यांना सांगा. एकतरी मीटिंग अगोदरच ठरलेली होती. आज महत्वाच्या पेपर्सवर सह्या करायच्या होत्या, काही ॲग्रीमेंट ओके करायची होती आणि या बाईनं कशाचंच काही नाही. बोला बोला साठे मॅडम, काहीतरी बोला. आय नो राधिकाला उशीर झालाय, पण मला असं वाटतं की आपण त्याचा एवढा काही इश्यू करण्याचं कारण नाहीये. खरं तर त्या अजून इथे आलेल्या नाहीयेत. आपण त्यांच्या कंपनीचं बजेटच फायनल करणार होतो ना, ते त्यांच्याच फायद्याचं आहे ना, मग त्या इथे नकोत का? सर ते शी हॅड टू गो, म्हणजे तो नेफ्यू असल्यामुळे त्यांना जावं लागलं डॉक्टरकडे. बट मी फोन केला त्यांना. शी इज ऑन द वे. सर कमाल आहे, ही घरगुती कारण कशाला सांगता तुम्ही? अहो कंपनी चालवता ना तुम्ही. एक मिनिट, जरा शांत व्हा. मुंबई सारख्या शहरात थोडाफार उशीर तर होतोच. राधिका येईल, ती बेजबाबदार नाहीये. जेंटलमॅन, कॅन आय गेट यू टी, कॉफी, स्नॅक्स? आम्हाला काहीही नकोय. राधिका मॅडमना ताबडतोब इकडे बोलवा आणि मीटिंग चालू करा. ना चला, जे काय आहे त्याची शहानिशा करूया. हो बरोबर आहे भाऊजी, मी पण येते. आपण सगळेच जाऊया. चला. एक मिनिट, तुम्ही दोघांनी आधी जरा शांत राहा आणि थोडा विचार करू द्या. नाना अहो विचार कसला करताय? शनाया आलीये, ती का आली आहे फाईल नको का? हो ना, म्हणजे ती आपणून आली आहे का तिला बोलावलंय हे नको का कळायला? नाही, नेमकं काय झालंय आपल्याला माहित नाहीये. त्यामुळे मी एक काम करतो, आधी राधिकेला फोन करतो, तिच्या कानावर घालतो. लगेच फोन करा. हे बघा, सुजयचा ताप काय अजून उतरत नाहीये, त्यामुळे 8 दिवस तरी आपण औषधं चालू ठेवूया. आणि हो, ब्लड टेस्ट करावी लागेल त्याची. का ब्लड टेस्ट का? त्यामुळेच त्याच्या तापाचं नेमकं कारण कळेल आपल्याला. आणि हो, आता आधी त्याला खायला काहीतरी द्या. हो, आम्ही त्याची नीट काळजी घेऊ. ब्लड टेस्ट इथनच करून घेऊ ना? हो, इथेच करावी लागेल. मी तुम्हाला लिहून देतो.
हॅलो. हा राधिके, मी बोलतो. हो नानाजी बोला ना. तू कुठे आहेस आता? आता मी सुजयला घेऊन हॉस्पिटलमध्ये आले बहिणी बरोबर, आणि इथनच लगेच ऑफिसला जाईल. नाही, तू एक काम कर, ऑफिसला जाऊ नको, सरळ घरी ये. का, काय झालं? शनया इथे आले गुरुला भेटायला. काय? तू ये ताबडतोब ये. बरं, मी येते. बहिणी, मला एक महत्वाचं काम आहे, निघायला हवं. निघू का? हो तू जा, मी थांबते इथे. मी करून घेईन त्या टेस्ट. मी दिलेले पैसे आहेत ना तुझ्याकडे? हे बघ, ड्रायव्हर दादा आहेत तुझ्या बरोबर, गाडी ठेवते तुमच्यासाठी. तू कशाला? मी येईन रिक्षानं. जा तू. हे राहू दे, मी जाईन रिक्षा. डॉक्टर, मी येते. येस प्लीज. केड्या, मी माझं काम केलं. जितका वेळ त्या ऑरेंज अंकल आंटीला देवळात थांबवता येणं शक्य होतं तितका वेळ मी थांबवलं, पण ते निघालेच यार. अहो पण लवकर गेलेत ना, तिकडे शनयाचं काम झालंच नसेल तर. केड्या, कधीतरी शुभ बोल रे. अहो केड्या शुभ नाही, खरं तेच बोलतो. मला वाटलंच होतं या प्लॅन मध्ये काहीतरी गडबड होणार आहे म्हणून. असे आडवे तिडवे चित्र काढून कुठे प्लॅन होतो का? खरा प्लॅन आपला गुरु करतो. काय सॉलिड प्लॅन असतात त्याचे. काही सॉलिड प्लॅन असतात म्हणे. त्याचा एक जरी प्लॅन सक्सेसफुल झाला असता ना, तर आपल्यावर प्लॅन करायची वेळ झाली नसती. स्वतः विसरला आणि आपली विसरताना वाट लावून गेला. मी बापरे, जरा दमले, मी बसते बाबा. कॅरीचं विसरणं दिसतंय, तुम्ही विसरताय त्याचं काय? मी काय विसरले? काय होतं आपल्या प्लॅन मध्ये? काय? हा, की आपण तिथनं निघताना शनयाला SMS करायचा. तुम्ही केला का SMS? अरे हो रे, विसरले. विसरले. थप करते. त्या गुरुचे आई बाबा घरी पोहोचले ना, तर त्या शनयाची वाट लागेल. गप रे. हा, शनू बेबी, आम्ही निघालो. तू पण निघ. तू पण निघ. सेंड केला SMS. तुम्ही केला, पण तिने वाचायला हवा ना. अरे कधीतरी चांगलं बोलते केड्या. मी चांगलं बोलून काय होणार आहे? तिथे त्या शनयाने काय केलं असेल कोण असतो. हो रे, खरंच मलाही टेन्शन आलंय. माझी शनू बेबी तिकडनं सही सलामत येऊ दे रे बाबा. ती गुलमोहर सोसायटी म्हणजे वाघाची गुहा आहे. त्या गुहेत गेलेल्या आपल्या शेळीचं म्हणजेच शनू बेबीचं देव रक्षण करू. ऐका ना, मी हात जोडतो, तुम्ही प्लीज काहीतरी गैरसमज करून घेतलाय माझा, ऐका प्लीज. तरी तू हे सगळं का बोलतोयस? पण हे बघ, अरे आपलं अफेअर होतं. आपण खूप वेळ एकत्र घालवायचो, माहितीये तुला. तू मला ऑफिससाठी घरनं पिकअप करायचास, मला घरी ड्रॉप करायचास. तुला आठवतंय आपण खूप शॉपिंग करायचो, आणि तू मला एक गाडी पण घेऊन दिली होतीस. ताई तुम्ही समजून घ्या ना. काय आहे सारखं ताई ताई ताई? मी नाहीये तुझी ताई, ओके? मी बायको आहे तुझी. गॅरी, आपलं अफेअर होतं कारण तुला तुझी बायको आवडत नव्हती, म्हणून तू माझ्याशी लग्न केलं. प्लीज असं वागू नकोस. ट्राय अँड अंडरस्टँड. थोडं तरी आठवायचा प्रयत्न कर ना यार. आणि तुला आठवतंय, तू एकदा माझ्याकडे कॉफी प्यायला आला होतास कॉफी डेट साठी, आणि आपण खूप गप्पा मारल्या होत्या, आठवतंय तुला? आणि त्यानंतर एक मिनिट, तुम्ही हे बघा, तुम्ही प्लीज ऐकाव माझं. असं काही नाही झालेलं आपल्यामध्ये, मला नाही आठवते काय. गॅरी, हे बघ, तेच आपले गोल्डन डेज होते. आय वॉन्ट दोज डेज बॅक गॅरी. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. प्लीज तू परत ये आणि तू आठवायचा प्रयत्न कर. गॅरी, से समथिंग. हो प्लीज, हो तुम्ही ऐका ना माझं. असं नका करू. का नको करू गॅरी? मी बायको आहे तुझी, मला पाहिजे ते मी करू शकते. एक मिनिट, आधी खोटं बोलणं बंद करा तुम्ही. मी खोटं बोलतेय? फाईन, माझ्याकडे प्रूफ आहे. अरे तुम्ही हे मी खोटं बोलतेय ना, पण हे आपले सगळे फोटोज बघ. हे आपले फोटोज आहेत गॅरी. दीज आर आवर पिक्चर्स. मी खोटं बोलत असेल तरी हे फोटोज खोटं बोलत नाहीयेत. नाही, एक मिनिट मॅडम, तुम्ही खूप हुशार असाल ना, पण ती हुशारी माझ्या समोर चालू नका. हे असे फोटो कुठल्याही सॉफ्टवेअर मध्ये कुणी एडिट करता आजकाल, आणि काही वाटते तसं चिकटू शकता. मला तुम्ही वेड्यात काढू नका. हे बघा, मी तुम्हाला शेवटचं सांगतो, इथून निघून जा. गॅरी, नाही, चला तुम्हाला. गॅरी, for one last time, I really love you. So please don't fool me and don't fool yourself. मला तू हवाय. I want you. मला फक्त तू हवाय. I really love you. So please try and remember. तू अशी सारखी सारखी माझ्या जवळ येत राहिलीस ना, तर मी नाही सावरू शकणार स्वतःला. हे सगळ्यांना कळेल मी नाटक करतो. माझ्यानी वा पुढे बेल वाजवा. नक्की ना नानासाहेब?
मी एकदा पुढे गेलो की गुरुनाथला जाब विचारणार. बघा आतमध्ये काय चाललंय ते कळायला हवं. आपण राधिकेला कळवले येत असेल. काय झालं? बाई तुम्ही इथं काहून बरं जमला आहात मला? नुसते जमलं नाहीये, आता बेल वाजवणार आणि गुरुनाथला जाब पण विचारणार. काहून बरं त्यानं का केलं आता? तनया आतमध्ये आले. काय? हो. पाहिलंस पाहिलंस तुझ्या चिरंजीवाचे प्रताप. तरी म्हणत होतो त्याच्यावर विश्वास ठेवू नको, पण ऐकायला तयार नाहीस ना. हिंमत कशी झाली इथं यायची? बघा म्हणूनच तर म्हणतोय की बेल वाजवून गुरुनाथला दार उघडायला लावूया ना, म्हणजे कळेल तरी काय चाललंय. काय झालं? कुठे शन्या? आतमध्ये दार बंद आहे. थांबा, मी जातो आणि बेल वाजवतोच. बाहेर घुसल्यास तुला सांगून ठेवता, आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. गुरु काय प्रकार आहे? ही आत कशी आली? अगं सटवे आई तू काहून बरं हिंमत कशी झाली याची? हे हो बघ ना, आल्यापासून बघतो या बाईचा त्रास काही संपतच नाही. नाही हॉस्पिटलमध्ये असताना आठवतं ना तुम्हाला, ही बाई येऊन काय वाटेल ते बोलत होती. म्हणजे आपलं लग्न झालंय, मी तुमची बायको आहे. तुम्हाला एकदा सांगितलं कळत नाही का? हे बघा असं काही नाहीये. मी आपला हात जोडून त्यांना विनंती करतोय की आपल्यामध्ये कुठलाही संबंध नाहीये, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. हे बघा माझं लग्न झालेलं आहे, पण नाही ऐकतच नाही. आणि एखाद्याला अंगांगाशी करायचं म्हणजे किती डायरेक्ट गळ्यातच पडताय. कोण गळ्यात? मी बायको आहे तुझी. ऑरेंजेस मिशी अंकल सांग ना मी कोण आहे ते. काय सांगणार आहेत? आणि तुम्हाला कळत नाही का? राधिका तू बोल ना काहीतरी. गुरुनाथ ऐक ना जरा बाबा, शांत हो ना. तू लक्ष देऊ नको त्याकडे. काय लक्ष देऊ नको आई? हिने माझ्या सहनशक्तीचा अंत पाहिलाय. गुरुनाथ जरा शांत हो. हे बघ एकच बाजू ऐकून तिच्यावर आरोप करता येणार नाही आपल्याला. म्हणजे मी सांगतो तुला. एक मिनिट, तुम्ही काही नका बोलू. तर तब्येत ठीक नाहीये ना, तुम्ही काहून बरं आता हा सगळा विषय इथं काढायची गरज आहे का? सांगा बरं. ही बाई आज तर म्हणजे आली आणि डायरेक्ट घरातच घुसायला लागली. बरं काहीतरी वेडावाकडा वागते माझ्याशी. काही वेडावाकडं नाही, कळलं ना? मी तुझी बायको आहे गॅरी. तू मला का ऍक्सेप्ट करत नाहीयेस? कारण तुम्हाला कळत नाहीये. कसं ऍक्सेप्ट करू मी? आपलं लग्न झालेलं नाहीये, तुमचा काहीतरी मोठा गैरसमज झालाय. माझं लग्न झालंय, ही माझी बायको आहे राधिका. आम्हाला एक मुलगा सुद्धा आहे. तू खोटं बोलू नकोस गॅरी. आपलं पण लग्न झालंय. तुमचं काही सांगा ना गॅरीचं आणि माझं काय रिलेशनशिप आहे ते. अगं हे काय सांगणार आहेत सगळे? तू त्यांना उगीच भरीच पाडू नकोस. राधिका तू बोल ना काहीतरी. राधिका प्लीज टेल हिम द ट्रूथ. मी काय बोलणार? अरे काय म्हणजे आज म्हणजे हद्दच झाली या बाईची. डायरेक्ट घरातच घुसा. मी खरं सांगतो, मी खरं शपथ घेऊन सांगतो, आज ही बाई आली ना तर मला असं वाटलं काहीतरी गैरसमज क्लिअर होतील. एकदा समोरासमोर तिला सांगून टाकावं, पण नाही डायरेक्ट घरात काय घुसले. आणि पास झालं गॅरी. मी तुझी बायको आहे आणि मला कोणाच्या परमिशनची गरज नाहीये तुझ्याशी बोलायला आणि तुला भेटायला, कळलं? बाई तुम्हाला परमिशनची नाही, ट्रीटमेंटची गरज आहे. तुमचा गैरसमज होतोय. हे बघा माझं लग्न झालंय, ही राधिका माझी बायको आहे. तुम्ही का समजून घेत नाही आहात? गॅरी काय झालंय तुला? तू का विसरतोस मला? वी आर मॅरिड. आपलं एका टेम्पल मध्ये लग्न झालंय आणि आपण एकत्र शॉपिंगला जायचो. तू मला रेस्टॉरंट मध्ये खायला घेऊन जायचा. तुझ्या या घरात येऊन मी राहिली. आपण दोघांनी मिळून गुड फॉर नथिंग आणि मॉन्स्टरला या घरात बाहेर काढलं होतं. विचार ना या सगळ्यांना. ऑरेंज असू, ऑरेंज अंकल प्लीज सांगा ना, मिशी हेल्प करा ना. गॅरीला सांगा ना मी कोण आहे त्याची. आय रिअली मिस यू. प्लीज असं वागू नकोस. प्लीज मला विसरू नकोस गॅरी. हो तुम्ही बाजूला. एकदा सांगितलं कळत नाही का तुला? तू आत्ताच्या आत्ता इथून बाहेर जा, नाही तर परिणाम फार वाईट होतील. तू जर मला ऍक्सेप्ट केलं नाहीस ना तर मी तुझा गॅरी. आनंद सर नाही लागत आहे फोन. काय स्टेटस तिथे? परिस्थिती खूप गंभीर आहे सर. मी कॉन्ट्रॅक्ट पेपर सुद्धा वाचायला दिले त्यांना. सगळेजण खूप चिडलेत. म्हणजे राजवाडे सर म्हणाले की आता राधिका वहिनी आल्याशिवाय आम्ही काहीच बघणार नाही. मॅडम चहा कॉफी काही नकोय, आनंदला बोलवा. हो सर. सर मी जाऊन बघू का वहिनी आहेत जिकडे? नाही नको असं. पण प्लीज आनंद सर तुम्हाला बोलवलं तिकडे. चला सर.
मिस्टर आनंद, तुम्ही बाहेर गॉसिप करण्यापेक्षा आमच्याशी बोला. हा सगळा काय प्रकार चालू आहे? मिस्टर देशपांडे प्लीज, मला असं वाटतं पण शब्द जरा सांभाळून वापरूया. आधीच तेवढे हॅसल आहेत, त्या तुम्ही गॉसिप वगैरे म्हणालात तर हे चुकीचं आहे. हे चुकीचं आहे? अहो, आमच्या पेशंटची परीक्षा पाहिली या लोकांनी. साठे मॅडम, तुम्हाला सॉफ्ट कॉर्नर आहे राधिकाबद्दल, पण मला दुसऱ्या मीटिंगला जायचंय. मलाही काम आहे. अजूनही राधिका मॅडम इथे आलेले नाहीयेत. प्लीज राजवाडे, जरा शांत व्हा. इनफ इज इनफ. आधी राधिका मॅडमना इथे यायला सांगा, नाहीतर आम्ही निघतो. जर ते असंच वागणार असतील ना तर आम्हाला इंटरेस्ट नाहीये राधिका मसालेचा प्रोग्रेस करण्यात. राजवाडे प्लीज, तुम्ही तर एवढे सिनियर आहात, तुम्ही इतक्या आयुष्यात चढउतार पाहिलेले आहेत, तुम्ही तरी राधिकाची बाजू समजून घ्या. अहो, समजून घेते म्हणूनच थांबलोय. तुमच्या शब्दाला मान देऊनच थांबलो आम्ही इथे, पण अजूनही त्यांचा पत्ता नाहीये. अहो, आमच्या वेळेला काही किंमत आहे की नाही? सर प्लीज जरा थांबा. एक्सक्यूज अस. जेनी प्लीज पटकन फोन लावा. सर प्लीज जरा वेळ थांबा. इट्स अ काइंड रिक्वेस्ट प्लीज सर. सर फक्त 10 मिनिट, फक्त 10 मिनिट प्लीज. काय झालं? गॉड, त्या फोन उचलत नाहीये. चला मी निघतो. साठे मॅडम, राधिका मसालेसाठी आपण पुन्हा कधीतरी भेटू. आम्हाला निघायला हवं. एक काम करा, राधिका मॅडमला सांगा माझ्या ऑफिसमध्ये या आणि माझी अपॉइंटमेंट घ्या. हे लिगल डॉक्युमेंटवरती माझ्या सह्या घ्या. मी येतो, मला वेळ नाही. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. ही मीटिंग इथे संपली. आम्ही कुणीही सह्या करणार नाही. राजवाडे प्लीज. नाही सर प्लीज. काही दोष नाही, याची काही चूक नाही. काऊन बरं याला बोलला होते तुम्ही? काय तेच 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 ते बोलते का तू? नाही, डोळ्यांनी बघितलेल्या गोष्टींवर माणसानं विश्वास ठेवायचा की तुझ्या आंधळ्या प्रेमावर? आंधळ प्रेम नाही बरं, खरं प्रेम आहे. आई पण शन्या आली हे तर खरं आहे ना? हो ना. आणि सुलक्षणाबाई तिथं देवळात आल्या तेही खरंच आहे ना? काय ते देवळात आल्या होत्या? हो नाही तर का हो आता काऊन गप्प बसले? सांगा आणखी काका झालं ते देवळामध्ये? काही नाही सुनबाई. अगं देवळात आम्ही गेलो ना, तिथे सुलक्षणाबाई पण आली आणि तिथेच तिनं वाद घातला हिच्यासोबत की गुरुनं शनायाला कसं फसवलं, काय फसवलं वगैरे वगैरे. आता कळत आहे, काही समजत आहे आता? आई आता नवीन काय करून घ्यायचंय? हा सगळा डाव त्या डांबरेट शन्याच्या आईचा आहे. तिनं हे सगळं रचवून आणलंय बरं. म्हणजे ही का बोला फुलाला गाठ नव्हती. तुम्ही विश्वास ठेवा नाही तर ठेवू नका. सुलक्षणाबाई भारी डांबरट बाई आहे. तिनं मुद्दाम आपल्याला अडवून ठेवलं देवळामध्ये. वाद घालत राहिली मुद्दाम का? तर आपण तिथं थांबावं, म्हणजे मग शनया इथं येईल, तिला गुरु सोबत बोलता येईल आणि त्याच्यामध्ये मग आपली रुकावट असणार नाही का? कळलं का तुम्हाला? तेवढा मोठा डाव रस्ते ती खेळते माझ्या गुरु सोबत. यात गुरुची काही चूक नाहीये. आओ, कोणाचा काय प्लॅन आहे ते कळेलच लवकर. ते म्हणतात ना, सूर्य झाकला गेला ना तरी उगवतो निश्चितच. पाहता का नाही? आता एवढं सगळं दिसत आहे. ती सुलक्षणाबाई डाव खेळते आहे, हे सगळं तुमच्या समोर आहे. तरी म्हणतात कोणाचं प्लॅन आहे कळेल म्हणून. सगळं तिनं केलेलं आहे. आपल्याला देवळामध्ये तिथं अडवून ठेवलं, वाद घालून घालून थांबवून ठेवलं आणि शन्याला बरोबर त्याच वेळेला इथं पाठवलं गुरु सोबत बोलायला. आता माझी चांगली खात्री पटलेली आहे. सगळं ती भैताड बाई करते पण मा पोरावर येतं. इथं गुरुची काही चूक नाहीये बरं. बाई खात्री पटलेली आहे, गुरु इथे काही चुकलेला नाहीये. ठेवा जरा विश्वास आपल्या लेकरावर. आई म्हणतात ते बरोबर आहे. ते असंच असणार. शन्या तिची आई काही वागू शकतात. अरे बापरे, म्हणजे ही सुलक्षणाबाई देवळात भेटली आई बाबांना? शनाया, मी तुला कसं हकललं माझं मला माहितीये. काहीतरी गडबड करून तू वाट लावणारच माझ्या प्लॅनची.